आयुष्य लागलेलं आहे, हे द्वंद्व आहे, हे युद्ध आहे. आणि पटा लागण्याचा प्रयत्न श्रीनिवासचा मोठ्या ताकदीने कब्जा घेतोय. श्रीनिवास पात्रोड मोहोळ जवळचा सारव्याचा पोरगा आहे, पुण्याला सराव करतोय. हनुमान आकडा गणेश दांगट वाजता त्यांचा पट्टा आहे. तर जमीर मुलानी कुर्डवाडीला एक वादळापूर्वीची शांतता आहे. काही घडू शकते, पापण्या तेवढ्या मिटू नका. केलेल्या कर्तृत्वाची चमक, केलेल्या कर्तृत्वाचं तेज या कमिटीच्या चेहऱ्यावरती चमकायला लागलेलं आहे. की बाय भाऊ तुझे मी फेडीनं पांग सारे आणि ना आरतीला हे चंद्र सूर्य तारे. श्रीनिवासनं कब्जा मजबूत केले. शहाजी माळीचे चुलते बंडू माळी इथे उपस्थित आहेत. यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद माळी साहेब. फौजी म्हणजे काय? रक्ताच्या बलिदानाची रांगोळी करून भारत मातेला जीवाचा नैवेद्य अर्पण करून जो सरहद्दीवर भारत मातेच्या रक्षणासाठी उभं आयुष्य पणाला लावतो त्याला फौजी म्हणतात. आणि देवाची यात्रा आहे. बऱ्याच लोकांची मानसिकता अशी असते. एक घटना सांगतो. डॉक्टर नितू मांडके यांचा, पाटील साहेब यांचा कर्तृत्वावर विश्वास होता, देवावर विश्वास नव्हता. आणि ते जागतिक दर्जाचे हृदयरोग तज्ञ झाले या महाराष्ट्रातले. त्यांच्यासाठी त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयाची शस्त्रक्रिया केली. आणि पुढं देशातली पेशंट यायला लागली मुंबईला. त्यांच्या हिंदूजा हॉस्पिटलवर विमान उतरण्यासाठी विमानतळ बांधायची योजना चालू होती. एवढं नियोजन चाललं होतं. असा तरुण डॉक्टर आपल्या महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे. कर्तृत्वावर विश्वास असलेला माणूस. आणि भारत सरकारनं एक दिवस त्यांना निमंत्रण आणलं. तुमच्या कर्तृत्वाची पोचपावती म्हणून एक सेमिनार ठेवल्याने त्यात आपला सन्मान होणार आहे. डॉक्टर नितू मांडके उद्या सकाळी सन्मान आहे. आज विमानानं जायचं ठरवलं. वेळ मोजका होता त्यांच्याकडं. संध्याकाळी विमान पकडलं. पण विमान अर्ध्या रस्त्यात दिल्लीला जायच्या अगोदर लँड झालं. आणि तिथं सांगितलं गेलं, ज्या विमानतळावर विमान थांबलं तिथं पुढचे 10 तास विमान इथं हलू शकत नाही. वातावरणात बिघाड झालेला आहे. नितू मांडके डॉक्टरांनी ठरवलं आता बाय रोड जायचं. एक गाडी भाड्याची गाडी केली आणि डॉक्टर दिल्लीकडे रवाना झाले. रस्त्यात धोधो पाऊस येतोय, इजा चमकतात. एका अरुंद पुलावरून रस्ता चुकला. 10, 20, 5, 50 किलोमीटर जाता जाता 70-80 किलोमीटर गाडी एका बाजूला गेली. डॉक्टरांच्या लक्षात आलं आता रस्ता चुकलेला आहे, आता थांबणं गरजेचं आहे. डॉक्टरांनी सांगितलं, ड्रायव्हरचा हात दाबला आणि सांगितलं गाडी थांबव. समोर एक झोपडी दिसते, कसं तरी 1-2 तास आपण तिथं काढूयात. डॉक्टर गेले, दारावरती थाप वाजवली. आतून थरथर हातानं दार उघडलं. आत एक विधवा स्त्री पाळण्यात एक श्रीकृष्णाची मूर्ती ठेवलेली, त्याला झोका देत सारखं नामस्मरण चाललेलं होतं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारा यन वासुदेवा. डॉक्टरनी बघितलं काय प्रकार आहे. त्या मातेनं घर उघडलं, घोगडे टाकलं बसायला, तांब्याभर पाणी दिलं. डॉक्टरांनी सांगितलं मी 2
कप चहा करते तुमच्यासाठी. फार थंडीतून आलाय तुम्ही, भिजत आलाय. डॉक्टरांना बरं वाटलं. ती माऊली चहा टाकला आणि परत आली. परत झोका द्यायला चालू होतं. परत नामस्मरण चालू होतं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारा येन वासुदेवा. डॉक्टरनी विचारलं काय करताय, ही निर्जीव मूर्ती तुम्हाला काय देते. तिने सांगितलं तुम्ही कोण आहेत मला माहित नाही, पण त्या खाटावर झोपलेलं माझं बाळ आहे 5 वर्षाचं. 3 वर्षापूर्वी त्या बाळाचे वडील या जगातून गेले. मी बाळाची आई आहे. बाळाला हृदयाला होल आहे. अनेक डॉक्टर झाले, अनेक दवाखाना झालं, होतं नव्हतं तेवढं संपलं. एकाने सांगितलं होतं एका डॉक्टरनं की मुंबईला महाराष्ट्रात नितू मांडके नावाचा डॉक्टर आहे, त्या डॉक्टरकडे जावं लागेल. पण माझ्याकडे त्याच्याकडे जायलाही पैसे नाहीत. मी ठरवलं हा भगवंत मला त्या डॉक्टरकडे न्यायला कोणाला तरी पाठवेल आज ना उद्या, म्हणून या देवाचा धावा करते आणि म्हणून मी या देवाचं नामस्मरण करते. डॉक्टर उठल्याने त्या बाईचे पाय धरले. ताई, ज्याचं तुम्ही नामस्मरण करताय, ज्या नितू मांडकेची तुम्ही वाट बघताय, तो नितू मांडके तुमच्या दारात आलाय. सकाळी उठले डॉक्टर, सेमिनार सोडलं, सत्कार सोडला, त्या मातेला घेतलं, मुलाला घेतलं, दवाखान्यात आले आणि त्या मुलाचा हृदयविकाराचं ऑपरेशन करून दिलं. लक्षात आलं असेल सर्वांच्यात. आणि मग त्यांच्या लक्षात आलं देव आहे. आणि इकडे कुस्ती संपली. एकच्या डावावरती श्रीनिवास पात्रूड विजय झालेला आहे. संपलेल्या कुस्तीमध्ये धन्यवाद. मैदान संपलेले, धन्यवाद.